नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र. द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. शाहू महाराजांनी नेमणूक केलेला हा पहिला पेशवा होय. उत्तर आहे बाळाजी विश्वनाथ. शिवकाळातील मंदिरे या पद्धतीची आहेत, तर यादवकालीन हेमाडपंथी मंदिरे. शिवाजी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिणारे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. एका शब्दात उत्तर लिहायचंय आपल्याला. बुंदेलखंडात यांचे राज्य होते. उत्तर छत्रसाल. इंदोरच्या राज्यकारभार सूत्रे सांभाळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. पेशवे काळात पुणे येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा शनिवार वाडा. महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग. उत्तर सिंधुदुर्ग. पुढील आकृत्या पूर्ण करा. परसोजी भोसले यांना शाहू महाराजांनी सनद दिलेले प्रदेश वऱ्हाड आणि गोंडवन. महाराजांच्या घोडदळाचे प्रसिद्ध सरनोबत पहिले नेताजी पालकर, प्रतापराव गुर्जर आणि हंबीरराव मोहिते. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर छत्रपती संभाजी महाराज. मध्ययुगीन काळातील गाव पातळीवरील उत्पादनाचे मुख्य साधन कोणते होते? तर उत्तर आहे मध्ययुगीन काळातील गाव पातळीवरील उत्पादनाचे मुख्य साधन शेती हे होते. सिंहगड जिंकण्यासाठी कोण धारातीर्थी पडले? तर उत्तर आहे सुभेदार तानाजी मालुसरे. घटनाक्रम लावा. राक्षस भाऊंची लढाई, टिपू सुलतानचा मृत्यू, माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि पानिपतची लढाई. त्यांचा क्रम या पद्धतीने आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी पानिपतची लढाई झाली 1761 मध्ये. त्यानंतर राक्षस भाऊंची लढाई 1763, माधवराव पेशव्यांचा मृत्यू 1772 आणि सर्वात शेवटी टिपू सुलतानचा मृत्यू 1799. थोडक्यात उत्तरे लिहा. मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होती? तर मराठ्यांच्या काळामध्ये दळणवळणाची रस्ते आणि जलमार्ग ही मुख्य साधने होती. तसेच जमिनीवरून प्रवासासाठी घोडे, बैलगाड्या, उंटाचा वापर केला जात असे. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे का ठरविले? त्याचं कारण आहे की ज्यावेळेस गोव्याचे पोर्तुगीज स्वराज्य विरोधी कारवाया करत होते, त्यांनी संभाजी महाराजांच्या विरोधात मुघल बादशाहाची हातमिळवणी केली होती. तसेच ते स्वराज्याच्या सीमेवरील प्रजेला त्रास देत असत. म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. विभाग 2 नागरिक शास्त्र सुरू होते. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. भारतीय संविधानाने अस्पृश्यतेचे पालन करणे हा दखलपात्र गुन्हा मानला आहे. सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. स्वच्छ भारत मिशन केव्हा यशस्वी होऊ शकेल? ज्यावेळेस स्वच्छतेत सवयी लोकांच्या जीवनशैलीचा भाग होतील, त्यावेळेस स्वच्छ भारत मिशन यशस्वी होऊ शकेल. मूलभूत हक्क का दिले जातात? तर आपल्याला मूलभूत हक्कांचं महत्व या ठिकाणी सांगायचं आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आणि लोकशाही सन्मानाने जगण्यासाठी संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत. पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण दिल्यामुळे कोणते फायदे होतात? तर त्यामुळे मूलभूत अधिकारावरती कुठलेही सरकार गदा आणू शकत नाही, त्यांचं रक्षण होतं. स्वतंत्र भारतासमोर कोणत्या समस्या होत्या? जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, अन्नधान्याची कमतरता इत्यादी समस्या स्वतंत्र भारतासमोर होत्या. भूगोल विभाग सुरू होतोय मित्रांनो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सखोल शेती आणि संस्कृतीचे आणि उतार. दोन समोच्च रेषामधील अंतर कमी असते तिथे उतार तीव्र असतो. टिंबटिंबाई शेती प्रकारात पीक बदल केला जातो. सखोल शेती. ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात. पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. शेणखत हे सेंद्रिय खत होय, बरोबर आहे. समोच्च रेषा एकमेकांच्या जवळ असतील तर तेथे उतार मंद असतो, हे विधान चूक आहे. पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक असते, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट होण्यास कोणते घटक कारणीभूत असतात? औद्योगिकीकरण, शहरी आणि दळणवळणाच्या सोयी. व्यवसायातून कोणती उत्पादने मिळतात? उत्तर दूध, मांस, लोकर आणि चामडी ही उत्पादने पशुपालन व्यवसायातून मिळतात. समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो किंवा उपयोग कोणाकोणाला होतो? गिर्यारोहक, लष्करी अधिकारी, ट्रेकर्स आणि अभियंते यांना होतो. ह्युमस म्हणजे काय? तर ह्युमस म्हणजे मातीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष पुरल्यामुळे तयार होणाऱ्या सुपीक थराला ह्युमस असे म्हणतात.
थोडक्यात उतरलेल्या रेषाकृती वस्त्यांची वैशिष्ट्ये. बघा, या वस्त्या लोहमार्ग किंवा नदीच्या कडेने सरळ एका रेषेत विकसित होत जातात. या वस्त्यांमधील घरे एका रांगेत असतात आणि अशा वस्त्यांचे स्वरूप अरुंद पण लांब असते. कृषी व्यवसायाची व्याप्ती मोठी का आहे? कारण कृषी व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती पसरलेला असतो. त्यामुळे ग्रामीण वस्ती व सांस्कृतिक स्थैर्य याविषयी माहिती लिहायची आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व परीक्षेमध्ये चांगल्या गुण मिळवण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घ्या. पुढील विधानांचे भौगोलिक कारण कोणते एक? आपण या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर लिहिणार आहोत. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो. कारण कोकणात पाऊस भरपूर पडतो. तेथील जमीन तांदळाच्या पिकासाठी अत्यंत पोषक आहे. स्थानिक पातळीवर तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तेथील लोकांच्या आहारात तांदळाचे प्रमाण जास्त असते. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक यू. बाय.